नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदासाठी एक जबरदस्त संधी आलेली आहे. चला तर मग या पदासाठी जो नवीन अभ्यासक्रम आला आहे तो नेमका काय आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात आधी नजर जाते ती पगारावर. S16 वेतन श्रेणीनुसार तब्बल 1,42,400 रुपये. एवढा मोठा आकडा बघून साहजिकच आहे की सगळ्यांचंच लक्ष या पदाकडे वेधलं जाणार. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे जे पद आहे ना ते राज्य सेवा स्तरावरील आहे, पण यासाठी कोणत्याही अनुभवाची अट नाही. हो, कोणताही पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो. अशी संधी खरंच खूप कमी वेळा येते. पण मग ही संधी मिळवायची कशी? कारण इथेच एक नवीन ट्विस्ट आहे, तो म्हणजे बदललेला अभ्यासक्रम. जर यशस्वी व्हायचं असेल तर या नवीन पॅटर्नला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. संधी मोठी आहे, यात वादच नाही, पण जागा किती आहेत? फक्त 5. म्हणजे विचार करा, स्पर्धा किती जबरदस्त असणार आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे तपासून घेऊया की आपण या पदासाठी पात्र आहोत की नाही. काय आहे त्याच्या मुख्य अटी ते बघूया. निकष अगदी सरळ आहेत. शिक्षण, फक्त कोणतीही पदवी. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे आहे. अर्ज शुल्क आणि अंतिम तारीख इथे दिलेली आहे, ती नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, पात्रता तर समजली. आता वळूया परीक्षेच्या रचनेकडे. म्हणजे हा नेमका खेळ कसा आहे आणि त्याचे नियम काय आहेत ते पाहूया. आणि इथेच या परीक्षेचं सगळं सार दडलेलं आहे. तब्बल 60% भर हा एका नवीन तांत्रिक भागावर दिला आहे. 40%च नेहमीचा अभ्यासक्रम आहे. आता हे बघा, एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि वेळ आहे फक्त 2 तास. यातले 60 प्रश्न म्हणजे 120 गुण हे फक्त आणि फक्त तांत्रिक भागावर आहेत. म्हणजे यशाची किल्ली कुठे आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. तर हा जो अभ्यासक्रम आहे ना तो 2 भागांमध्ये विभागलेला आहे. एक भाग आपल्याला ओळखीचा वाटेल, पण दुसरा भाग मात्र पूर्णपणे नवीन आहे. हे बघा, एका बाजूला आहेत 40 प्रश्न जे नेहमीप्रमाणे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीवर असतील. पण दुसऱ्या बाजूला आहेत 60 प्रश्न जे 10 वेगवेगळ्या कायद्यांवर आणि नियमांवर आधारित असणार आहेत. हेच खरं आव्हान आहे. चला आता जरा या 60% भागावर नीट लक्ष देऊया, कारण हाच तो भाग आहे जो ठरवणार की कोण कट ऑफच्या आत असेल आणि कोण बाहेर. या तांत्रिक अभ्यासक्रमात आपल्याला महानगरपालिका प्रशासन आणि नागरी सेवांशी संबंधित 10 वेगवेगळे कायदे आणि नियम अभ्यासायचे आहेत. हे नेहमीच्या स्पर्धा परीक्षांपेक्षा खूपच वेगळं आणि चैनसो आहे. उदाहरणार्थ, यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, नगररचना अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि माहितीचा अधिकार यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश आहे. म्हणजे इथे फक्त वरवरचं वाचन नाही तर सखोल अभ्यास लागणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जो उमेदवार या नवीन आणि किचकट कायद्यांवर पकड मिळवेल तोच या स्पर्धेत पुढे जाईल. हाच भाग उमेदवारांमध्ये खरा फरक निर्माण करणार आहे. तर मग विचार करायला लावणारा प्रश्न हाच आहे की ही परीक्षा खरंच आपलं सामान्य ज्ञान तपासतीये की आपलं कायदेशीर कौशल्य? म्हणजे आता तयारीची दिशा पूर्णपणे बदलावी लागणार. आणि हो, अशाच प्रकारे प्रत्येक परीक्षेचं सखोल विश्लेषण मिळवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र परीक्षा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.